नमस्कार. वामिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण मस्त चमचमीत आणि मसालेदार असं चिकन घी रोस्ट बनवणार आहोत. चिकन घी रोस्ट बनवण्यासाठी फार वेळ आणि फार मेहनत नाही लागत. अर्धा तासात मस्त असं चिकन घी रोस्ट बनवून तयार होतं. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर आज आपण चिकन घी रोस्ट बनवणार आहोत आणि त्यासोबतच चिकन घी रोस्टसाठी लागणारा मसाला, खडे मसाले वापरून फ्रेश असा मसालासुद्धा बनवणार आहोत. त्याची चव आणि सुवास अप्रतिम येतो. तर चिकन घी रोस्ट बनवण्यासाठी आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे पाहूया. 750 ग्राम चिकन आपण इथे घेतलेलं आहे. हे चिकन विथ आणि विदाऊट बोन आहे, फक्त बोनलेस चिकन असं नाही. 1 वाटी दही घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. तर आपण चिकन आधी मॅरिनेट करून घेऊया. इथे आपण चिकन घेतलं आहे, त्यामध्ये दही घालूया. त्यामध्ये हळद घालूया, लाल मिरची पावडर, लिंबाचा रस, मीठ, आणि आलं लसूण पेस्ट घालूया. हे सगळे मसाले आपल्याला चिकनला अगदी व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहेत. मॅरिनेशनमुळे चिकन छान ज्युसी आणि सॉफ्ट बनतं, त्यामुळे खायला मजा येते. आता हाताने आपण हे सगळे मसाले चिकनला व्यवस्थितपणे लावून घेऊया. त्यामुळे मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मुरतात आणि चिकनला छान चव येते. तर अशा प्रकारे आपण चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे. 1 तासभरासाठी हे मॅरिनेशनसाठी ठेवूया. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अर्धा तास ठेवला तरी चालेल. तोवर आपण चिकन घी रोस्टसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. खडे मसाले वापरून आपण ताजा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे. तर काय काय खडे मसाले घेतले आहेत ते पाहू. 2 चमचे धणे घेतले आहेत. त्यानंतर 2 चमचे काळी मिरी, 1 पाव चमचा मेथी दाणे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 1 मोठी वेलची, बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे लाल मिरची पावडर तिखटवाली. तुमच्याकडे जर का बेडगी मिरची आणि लवंगी मिरची असेल तर 3 ते 4 बेडगी मिरची, 3 ते 4 लवंगी मिरची घेतली तरीसुद्धा चालेल, त्याने अजून छान चव येते. तर हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एका पॅनमध्ये. तर इथे आपण एक पॅन मध्यम आचेवरती चांगला गरम करून घेतला आहे. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे सगळे मसाले छान सोनेरी रंगावरती आणि सुवास दरवळेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. धने, काळी मिरी, बडीशेप, जिरं, मेथी दाणे, मोठी वेलची, हे सगळं आपण इथे घेतलं आहे पॅनमध्ये आणि हे छान सोनेरी रंगावरती भाजून घेऊया. मसाला आपला छान असा तुम्ही बघू शकता सोनेरी रंग आलेला आहे मसाल्याला आणि वाससुद्धा खूप छान असा दरवळतो आहे. तर आपले हे खडे मसाले भाजून झाले आहेत, ते पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मग ते मिक्सरला बारीक करायचे आहेत. मसाला थंड झालेला आहे आपला. आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्याच्यासोबतच असेल तर बेडगी आणि लवंगी मिरची घ्यायची आहे भाजून, नसेल तर तिखट असलेलं लाल मिरची पावडर आपण घेतलेली आहे इथे. लसणाच्या पाकळ्या घालूया आणि हे अगदी फाईन याची पेस्ट करून घ्यायची. गरज वाटली तर पाणीसुद्धा घातलं तरी चालेल थोडंसं. आता इथे आपलं मॅरिनेटेड चिकन तयार आहे. त्यानंतर आपण इथे मोठ्या आकाराचा एक कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा उभा आणि पातळ चिरून घेतला आहे, बारीक केला तरीही चालेल. कोथिंबीर घेतली आहे आणि हा आपण मसाला बनवून घेतला आहे आत्ता. तर आता आपण चिकन घी रोस्ट बनवायला घेऊया. इथे एका कढाईमध्ये 4 ते 5 चमचे तूप गरम केलं आहे. चिकन घी रोस्ट आहे त्यामुळे आपण तुपाचा वापर करतो आहे. त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा छान सोनेरी रंगावरती मस्त असा तुपामध्ये परतून घ्यायचा.
मसाला वाटताना जर का तुम्हाला तो मोठा राहत असेल तर त्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून बारीक वाटून घेतला तरीही चालेल. कांदा मस्त असा सोनेरी रंगावरती परतून झाला आहे आपला, तुम्ही ते पाहू शकता. छान रंग आला आहे कांद्याला. यामध्ये आपण बनवलेला मसाला घालूया. हा मसालासुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं तेलावरती छान असा परतून घेऊया. मस्त सुवास येतोय आणि या मसाल्याचा कलरसुद्धा खूप छान येतो आपल्या चिकन घी रोस्टला. आता मीठ आपण मॅरिनेशनच्या वेळेस ऑलरेडी घातलं होतं, त्यामुळे आता मीठ नाही घालणार. कोथिंबीर, मस्त असा हा मसाला आपण तेलावरती परतून घेऊया. पहा, मसाला थोडासा कोरडा झाला होता भाजताना, खाली लागण्याची शक्यता होती, म्हणून पाववाटी पाणी घातलं आहे मसाल्यामध्ये. तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर खूप छान आला आहे आणि सुवाससुद्धा खूप छान दरवळतोय. आपण छानपैकी आपला हा चिकन घी रोस्टचा मसाला भाजून घेतला आहे. मसाला परफेक्ट असा भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता की मसाल्यातून तेलसुद्धा सेपरेट होत आहे. मस्त तूप आणि मसाल्याचा सुवास खूप छान येतो. याच्यामध्ये आपण आपलं मॅरिनेटेड चिकन ॲड करूया. आणि आता हे चिकन मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. चिकन मस्त असं मिक्स केलेलं आहे मसाल्यामध्ये आणि चिकनला मसाला खूप छान असा लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता झाकण ठेवायचं याच्यावरती आणि मध्यम आचेवरती 10 मिनिटं हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. साधारणतः 10 मिनिटं झाले, तुम्ही इथे बघू शकता. ग्रेव्ही तयार झाली आहे, कारण चिकनचं पाणी सुटतं. शिवाय पण मॅरिनेशनमध्ये दही वापरलं होतं, त्याचंसुद्धा पाणी सुटतं. तर छान अशी ग्रेव्ही आणि चिकन खूप छान असं शिजलेलं आहे. कलर खूप छान आला आहे आणि मसाला अप्रतिम दिसत आहे. तर आता आपण 10 मिनिटं झाकण ठेवून ते चिकन छान शिजवून घेतलेलं आहे. मस्त ज्युसी झालं आहे आपलं चिकन. आता झाकण न ठेवता 10 मिनिटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जसं जसं चिकन शिजेल तसं तसं ग्रेव्ही कमी होत जाणार. मस्त असं सरबरीत असं चिकन घी रोस्ट आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. अगदी ड्राय पण नाही करायचं आपण, हे असंच थोडं सरबरीत छान लागतं चिकन घी रोस्ट. अशा प्रकारे मस्त ज्युसी चिकन झालेलं आहे. मसाला अप्रतिम दिसत आहे आणि शिवाय सुवास दरवळतोय. तर मस्त असं हे चिकन घी रोस्ट तयार झालं आहे. आपण सर्व करून घेऊया. हे चिकन घी रोस्ट तुम्ही चपाती, नान किंवा गरम गरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा ॲज अ स्टार्टर असंही खाऊ शकता. अप्रतिम लागतं. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कळवा. मस्त आस्वाद घेऊया आता याचा. आणि तुम्ही चॅनलला अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन येत राहील. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.